नमस्कार मैत्रिणींनो, पितृपक्षातला अगदी उजाड आणि औदासीन्य असलेला जो पंधरवडा संपला आणि मग परत नवचैतन्याने नवरात्री उत्सव सगळीकडे चालू झाला। नवरात्री उत्सव हा देवीचा आपल्याकडे भारतीय परंपरेनुसार अगदी प्राचीन आहेच। पार्वतीचीच हे सगळे 9 रूपं आहेत आणि स्त्रियांचं पूजन करायचं, स्त्रियांना किती समाजात महत्त्व आहे हे एका प्रकारे दाखवणं म्हणजे आपल्या मनामध्ये तिच्याबद्दल जो आदर आहे तो आदर व्यक्त करण्याचीच ही एक पद्धत आहे की नवरात्री देवीचं उपासना करायची, देवीची आराधना करायची, देवीला प्रसन्न करायचं। म्हणजेच काय होतं, आपली घरातली जी लक्ष्मी, गृहलक्ष्मी असते, लक्ष्मी असते, ती सुद्धा प्रसन्न होतेच। कारण हे सगळे जप म्हणा, महात्म्य जे वाचतो आपण, दुर्गा सप्तशती वाचतो किंवा हवन करतात कुणी कुणी, जे काय आपल्याला जे जमेल, स्त्रियांना जे सगळ्या संसाराचा गाडा व्यवस्थित सांभाळून हे सगळं देवाची उपासना करावी लागते, देवीची म्हणा। तर मग जरा तिच्याकडून जेवढं होईल तेवढं, देवी काही आपल्याला अशी म्हणत नाही की मला अगदी आग्रहाने हेच करा। फक्त आपल्या मनामध्ये देवीबद्दल किंवा निसर्गाबद्दल किती आदर आहे हे एक दाखवण्याचं नवरात्री उत्सव हा एक महत्त्वाचा विषय आहे। त्यामध्ये काय होतं, माती असते, मातीचा घडा असतो, त्याच्यामध्ये माती टाकून त्याच्याभोवती नवीन धान्य जे आपल्या घरात आलेलं असतं ते पेरून म्हणजे निसर्गरम्य वातावरण तिथे करून ठेवतात। प्रसन्न वाटतं एकदम पाहिलं की, आणि अखंड दिवा जळतो। हे 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात। आणि फुलांची एक माळ असते, त्याला ती रोज एक एक चढते, 9 दिवस 9 माळी। हा झाला नवरात्रीचा उत्सव। स्त्रिया अगदी आनंदाने वेगवेगळ्या रंगाच्या दर दिवस ठरलेल्या असतात, त्या साड्या नेसून गरबा खेळतात, टिपऱ्या खेळतात, आनंदाने अगदी सगळं 9 दिवस चालू असतं। स्त्रीचं मला विशेष काय सांगायचं आहे की स्त्री किती समाजामध्ये महत्त्वाची हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि स्त्रीचा आदर तर करायला पाहिजे हे पण सगळ्यांना माहिती आहे। पण स्त्रीचं जे महात्म्य आहे आजच्या काळामध्ये, पूर्वीच्या काळात तर होतंच, पूर्वीच्या काळात अगदी आतमध्ये 4 भिंतींच्या आत, उंबरठ्याच्या आत राहून सुद्धा स्त्रिया आपली बौद्धिक कसोटी पणाला लावून संसार करायच्या। कारण त्यांना हर्डलच इतके होते आतमध्ये की त्यांना बाहेर जायला वेळ नसायचा। पण आजच्या स्त्रीचं तसं नाही आहे। आजची स्त्री आधुनिक स्त्री आहे, सुशिक्षित आहे, पण तिच्या वरती जबाबदाऱ्या इतक्या वाढलेल्या आहेत आता की तिला अष्टभुजा खरोखरच म्हणावं लागतं आपल्याला। कारण काय होतं, व्याप्त तितके वाढलेलेच आहे, तुम्हाला माहितीच आहे, जग इतकं छोटं झालं आहे, त्यामुळे स्पर्धा वाढल्या, हे मी नेहमीच तुम्हाला सांगत असते। आणि पुरुष बाहेर गेला, जॉबला म्हणा, बिझनेसला म्हणा, कुठल्या मीटिंग्सला म्हणा, की नकळत पूर्ण जबाबदारी कोणावर येते, घरातल्या स्त्रीवर। स्त्रीला काही पर्याय नसतो ना, आपल्या स्वतःचा संसार, आणि तिला लहानपणापासून हेच एक पौष्टिक खाद्य दिलेलं असतं की बाई तुला मोठं होऊन संसार करायचा आहे आणि जो संसारामध्ये जे जे अडथळे येतील ते हसत मुखाने स्वीकार करायचे आहेत आणि सॉल्व्ह करायचे आहेत। आजच्या भाषेमध्ये आपण त्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं म्हणू। छोटे छोटे प्रॉब्लेम असतात पण ते नंतर मोठे पण होऊ शकतात, म्हणून ते ताबडतोब विदिन अ टाईम खराब होण्याच्या आधीच कुठले ॲपरेटस असतात, इलेक्ट्रिकल म्हणा, कुठले काही, ते तुम्ही आधी लक्ष घालून केले तर ते सहज संसाराचा गाडा सोपा होतो करायला। कारण काय झालेलं आहे, स्त्री अष्टभुजा आहे, स्त्री वेगवेगळे कामं करू शकते, जन्मजात तिच्यामध्ये हा एक गुण आहेच की ती ॲट अ टाईम भरपूर कामं करू शकते आणि मनामध्ये उत्तम गेसिंग करू शकते, मॅनेजमेंट तिचं उत्तम असतं। पण त्याभोवती तिला आजकालची नवीन साधनं सुद्धा खूप उपलब्ध झालेली आहे, त्यामुळे तिची कामं ती सोपी करू शकते। कशी बघा, भांड्यांची मशीन असते, वॉशिंग मशीन असते, मिक्सर असतं, फ्रीज असतं, त्यामुळे कुठल्याही गोष्टीची कमतरता नसते। फक्त डोक्यामध्ये पाहिजे की आज काय करायचं आहे, आजचा मेन्यू काय आहे। मेन्यू म्हणजे कसा, पौष्टिक, कारण तब्येती तर सांभाळावं लागतातच मुलांच्या, तिला मग मुलांना शाळेत पाठवायचं असतं, त्यामुळे मुलांच्या आवडीनिडी पण जपायच्या असतात। तसंच आजकाल जसे सूप मी म्हटलं तुम्हाला मागे, सूप करताना त्याच्यामध्ये तुम्ही काजूची पेस्ट टाका, पनीर करून त्याची पेस्ट करून टाका, म्हणजे त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू वाढते आणि मग तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो आला, काय बाहेरचे कुठल्याही क्रीम लावायची गरज पडत नाही तुम्हाला, आतनंच इतकं काय म्हणतात त्याला मॉइश्चर आणि फ्रेशनेस मिळतो, क्रीमीनेस, प्रोटीन्सचा, की तुम्हाला कुठल्या दुसऱ्या पावडरी घ्यायचं सुद्धा काम पडत नाही, टॉनिक घ्यायचं काम पडत नाही, तुमचं खाद्यच चांगलं राहतं आणि आजकालची स्त्री ते सांभाळते। कारण काय झालेलं आहे, यूट्यूबमुळे वगैरे ती पटकन सकस आहार पाहू शकते। आजकाल ऑर्गॅनिक सगळे सामानं मिळायला लागले, शुद्ध म्हणजे खत वगैरे, सेंद्रिय खत वगैरे वापरून जे केलेले ऑर्गॅनिक वगैरे जे असतात ते सगळे ती वापरते।
त्याच्यामुळे रासायनिक खतांचा वापर न केल्यामुळे मग लिव्हर चांगलं राहतं आणि लिव्हरच तर सगळ्या पूर्ण आपल्या शरीर यंत्राची गाडी आहे, चालवायला मदत करतं ना, त्याचं नावच लिव्हर आहे. आणि मग वेगवेगळे टॉनिक सूप घ्यायचं. सूप तर आपण खाद्यात घेऊ शकतो, सूप म्हणा, हे म्हणा, वेगवेगळ्या भाज्यांचे सॅलड्स म्हणा, हे सगळं खाल्लं तर आपली तब्येत चांगलीच राहते, तो प्रश्नच नाही. आणि आजची स्त्री हे सगळं सांभाळते. सकाळी उठल्यापासून म्हणजे तिचं मुलांचे डबे झाले की मग घरातली आवरावर झाली, काही रिपेअरिंग करायचं असेल, स्टिचिंगचं म्हणा, काही काय कशाचं, तर ते ती थोडंसं स्टिच करून वगैरे मशीनमध्ये टाकू शकते. आणि मग तिचं स्वतःचा नाश्ता पाणी झालं की दुपारच्या डिनरची, लंचची काय ती व्यवस्था तिला करायची ती करू शकते. मध्येच मुलांचे युनिफॉर्मचे कपडे येतात प्रेसला किंवा पॅरेंट्स मिटिंग असते, कारण आजकालच्या स्त्रीची व्याप्ती वाढलीच आहे खूप. प्रत्येक ठिकाणी तिलाच हजर राहावं लागतं. मग पॅरेंट्स मिटिंगमध्ये जाऊन काय बोलायचं आहे, काय तयारी ठेवायची, आपल्याला काय पाहिजे असतं, हे सगळं तिला तिथे तयार ठेवावं लागतं. आणि आजकालची सुशिक्षित स्त्री कॉम्प्युटर वगैरे सगळं सांभाळते, प्रिंटिंग करणं वगैरे. त्यामुळे मग मुलांच्या अभ्यासाचे प्रिंटआउट्स काढणं आहे, कुठले प्रोजेक्ट करणं आहे, त्याचे चार्ट बनवणं आहे, रायटिंग वर्क करणं आहे, डेकोरेशन आहे, हे सगळं तिला एकटीला करावं लागतं. आणि ती आनंदाने सहजतेने करू शकते, कारण तिची कपॅसिटी असते, तिचा स्टॅमिना असतो. आणि स्वतःचा स्टॅमिना ही अशी वस्तू आहे की तुम्ही जितकी वाढवाल तितकी वाढते. तुम्ही आळस कराल तर तुमच्या अंगात आळस शिरेल. आणि म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे वेगवेगळे सण, उत्सव म्हणजे काय, उत्साहाने जो करतो तो उत्सव. नवरात्री उत्सव, मग दीपोत्सव येतो, दिवाळी येते, आनंदाने आपण साजरी करतो. असे एक वेगवेगळे उत्सव आपल्या मनाला उभारी द्यायला मदत करतात, मनातली मरगळ दूर करतात. आणि तुम्हाला मी म्हणतच असते की आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अवयव जो आहे तो मन आहे. मन तुमचं चांगलं तर तुम्हाला कुठेही निराशा येत नाही, उत्साह राहतो, सतत काम करायची इच्छा राहते. आणि हेच माणसाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे, मी तुम्हाला नेहमी म्हणत असते. आणि आजची स्त्री तेच करते. आजच्या स्त्रीला सगळं येतं, म्हणजे काय, मी तुम्हाला अष्टभुजा तिला म्हटलं ना, म्हणजे तिला इलेक्ट्रिकलचे कामं येतात. आजकाल इंजिनियर मुली तर भरपूर झाल्याच आहेत, त्यामुळे त्यांना सॉफ्टवेअरचे कामं येतात. त्यामुळे ऑनलाईन बँकिंग करणं, हे करणं, ते इकडची बिलं भरणं, घरातले सगळे आर्थिक व्यवहार तीच सांभाळते, कारण ती शांततेने सगळं नीट करू शकते. कारण काय झालं आहे, आजकाल सायबर क्राईम पण खूप वाढलेले आहेत, त्याचं पण तिला लक्ष ठेवावं लागतं. चुकून एखादं बटन दाबल्या गेलं, कुठून चुकून OTP दाबल्या गेला, काही झालं तर मग प्रश्न पैशाचा असतो ना. आणि पैसा घ्यायला, चोरायला लोक टपलेलेच असतात सायबर क्राईम्सवाले. नंतर बिघडण्यापेक्षा आधीच त्याची जबाबदारी घेऊन सामंजस्याने आपण जर काम केलं व्यवस्थित, तर मग काही प्रश्नच येत नाही ना. आणि झाशीच्या राणीने त्या काळात लढाई केली ती गोष्ट वेगळी, पण आजकालच्या वाशीच्या राणीला पण तीच लढाई करावी लागते. सकाळपासून तिची तीच लढाई चालू होते. सकाळी उठलं की आपलं तेच, मी तुम्हाला मागाशी सांगितलं तसं रुटीन झालं. आणि जर तिचं लहान मूल असेल आणि जॉबला जात असेल तर पाळणा घरात जाताना त्या बाळाची सगळी तयारी करून तिला न्यावी लागते. झाली ना ती वाशीची राणी. म्हणते स्वतःला ती राणी, पण तिला सगळी कामं आणि ती आनंदाने करते, हसतमुखाने करते, हे महत्त्वाचं. कारण हे बाळकडू पाजलेलंच असतं स्त्रियांना, मुलींना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, की तुम्ही बाहेर कितीही कामं करा, कितीही शिक्षण घ्या, पण तुम्हाला स्वयंपाकघर स्वतःच सांभाळायचं. स्वयंपाकघराची धुरा तुम्ही सांभाळली तर तुमचं कुटुंब चांगलं राहील. आणि मग डॉक्टरचे पैसे भरावे लागत नाहीत ना. जर तुमचा आहार चांगला असेल तर मग डॉक्टरकडे वारंवार जावं लागत नाही की कॅल्शियमची कमी झाली, आयर्नची कमी झाली, असं म्हणताच येत नाही आपल्याला. म्हणूनच स्त्रीला आदिशक्ती म्हटलेलं आहे. किती किती देवीची वर्णनं वेगवेगळी केलेली आहे. मी तुम्हाला हे सांगायचं काही काम नाही, कारण सगळ्यांनाच हे माहिती झालेलं आहे की देवीनी सुद्धा किती लढाया केल्या. सप्तशतीमध्ये त्यांनी दिलेलंच आहे. किती राक्षसांना तिला मारावं लागलं, तिने हार मानली का? नाही. ती एक 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 एका राक्षसाला मारतच गेली आणि शेवटी थकून सप्तशृंगी गडावर जाऊन बसली. आणि मग तिची स्तुती करायला मार्कंडेय स्वामींनी तिची सप्तशतीची स्तवन लिहिलेलं आहे बघा. मग तिच्याकडनं आपण हेच घेऊ शकतो ना की ती देवी, ती स्त्रीच होती ना. नंतर तिला दैव प्राप्त झालं, देवत्व प्राप्त झालं. आपण तिला तिचे कष्ट वगैरे पाहून आपण तिला देवी मानलं. पण तिच्यापासून आपण प्रेरणा तर घेऊ शकतो ना की तिने इतके हर्डल पार केले. आपले हे रोजच्या घरातले तर छोटे छोटे हर्डल असतात, ते आपण सहजतेने पार पडू शकतो. म्हणूनच म्हणू शकतो ना की रोज रोज कसरत तारेवरची, आहे मी सून या घरची. सून असते म्हणजे ती अगदी स्वतः अभिषिक्त राणी असते. कोणी तिचा अभिषेक केलेला नसतो, पण तिला राणी सगळे म्हणतात. तिच्याशिवाय पान हलत नाही. सकाळ झाल्यापासून तिचं चालू होतं चहा, कॉफी, नाश्ता, जेवण, रात्रीचं जेवण, घर आवरणं, कोणी आले पाहुणे वगैरे आले तर त्यांचं करणं,
सगळं करून सुद्धा ती देवाचं थोडंफार करते, तर तिच्या चेहऱ्यावर तेज दिसल्याशिवाय राहत नाही. कारण देव छोट्याशा गोष्टींनी सुद्धा प्रसन्न होतो. देवाचीच आपण मुलं आहोत ना सगळे. मग आपल्या मुलांवरती आपली आई रागवते का, कधी नाराज होते का? चुकलं बाळा, पुढच्या वेळेस चांगलं कर असंच म्हणते ना आई सुद्धा. तीच देवी सुद्धा आपल्याला हेच म्हणते. म्हणून आपण घाबरून चालत नाही. नवरात्रीमध्ये आपण स्त्री सुक्त म्हणू, पुरुष सुक्त म्हणू, काहीही म्हटलं तरी देवी नाराज होत नाही. लक्ष्मीची रूपं म्हणा, सरस्वतीची रूपं म्हणा, नवदेवी, दुर्गा तर तुम्हाला पहिल्यांदा व्हावंच लागतं. आजच्या समाजामध्ये दुर्गेचं रूप घेऊन जास्त वेळ हिंडावं लागतं. कारण प्रत्येक ठिकाणी हर्डल असतं आणि मग तिथे तुम्ही ओके ठीक आहे असं म्हणून चालत नाही. नाही मी असं का करू, मी असं केलंच नाही असं तुम्हाला स्वतः स्पष्टपणे म्हणायला हिंमत लागते. आणि ती हिंमत केव्हा येते? थोडंसं तुमचं आध्यात्मिक ज्ञान असेल आणि आध्यात्मिक कर्म असले. गीता पण हेच सांगते, आपलं भारतीय तत्त्वज्ञान हेच सांगतं आपल्याला की तुम्ही कर्म करत राहा, तुम्हाला आपोआपच फळ मिळतं. त्याची वाट बघावी लागत नाही. देवाचं सगळीकडे लक्ष असतं. त्यासाठीच हा नवरात्री उत्सव आपण साजरा करतो की स्त्रियांबद्दल आदर व्यक्त करायसाठी. मैत्रिणींनो, सौजन्य सप्ताह तर सगळेच पाळतात, पण हा नवरात्री उत्सव म्हणजे थोडा आध्यात्मिक पण आहे आणि सामाजिक पण आहे. एकमेकींशी ओळखी होतात, एकमेकींशी रिलेशन्स वाढतात आणि समाधान सगळ्या मुलांच्या घरात. सगळ्यांनाच देवीचं नवरात्र म्हणजे सकाळ संध्याकाळ आरती, फुलं वेगवेगळे कलर सगळे फुलांचे असतात. छान वाटतं, सगळ्यांना उत्साहाचं वातावरण असतं. आणि स्त्रियांबद्दल आदर करायला अजून काय पाहिजे असं तुम्हाला? तिला एका जागी व्यवस्थित बसवून तिची उपासना आराधना करणं म्हणजे स्त्रियांचा आदर करणं आहे. मैत्रिणींना कसं वाटलं? आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. इथेच मी माझं बोलणं थांबवते. नमस्कार.